नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेक्ट यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरेच्या पुश, पॉप, शिफ्ट, अनशिफ्ट या मेथड्स बद्दल माहिती घेतली होती. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तसंच डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे. तर आज आपल्याला जावास्क्रिप्टच्या इन्क्लूड, इंडेक्स ऑफ आणि लास्ट इंडेक्स ऑफ या मेथड्स बद्दल माहिती घ्यायची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल तर आपण एक न्यू फाईल क्रिएट करणार. न्यू फाईलला नाव दिलं आपण array methods 2.html एक्सक्लेमेशन एंटर. इथपर्यंत आलो. स्क्रिप्ट सगळ्यात आधी आपल्याला ॲरे बनवावा लागेल. आपण इथे एक ॲरे क्रिएट केला. व्हेरिएबल ए काहीतरी व्हॅल्यू टाकल्या. या पद्धतीने आता आपल्याला ह्या ॲरेला प्रिंट करायचं आहे. त्यासाठी आपण करणार डॉक्युमेंट डॉट राईट एला आपण प्रिंट केलं. सेव्ह केलं, प्रोग्राम रन केला. हे बघा, इथं ॲरे आपल्याला दिसतोय. आपण ज्या काय व्हॅल्यू एंटर केला 12, 34, 56, 32 सगळ्या व्हॅल्यू आपल्याला इथं दिसत आहेत. याच्यामध्ये आपल्याला पहिली मेथड बघायची आजच्या व्हिडिओमधली, ती म्हणजे इन्क्लूड्स मेथड. आता इन्क्लूड्स मेथड काय काम करते? ज्यावेळेस आपल्याला आपल्या ॲरेमध्ये एखादा एलिमेंट सर्च करायचा असेल आणि जर तो एलिमेंट तिथं असेल तर त्याने आउटपुट येणार आपलं ट्रू म्हणजे बरोबर, आणि जर नसेल तर आउटपुट आपलं येणार फॉल्स. म्हणजे आपल्याला आपल्या ॲरेमधून एखादा एलिमेंट सर्च करून त्याला प्रिंट करायचं असेल किंवा एलिमेंट सर्च करायचं असेल तर आपण ह्या इन्क्लूड्स मेथडचा वापर करू शकतो. ते कसं? चला बघूया. हे बघा, इथं आलो. इथं आल्यानंतर आता मी इथं काय केलं, या ठिकाणी आपण यूज केला डॉक्युमेंट डॉट राईट ए डॉट, आपल्या ॲरेचं नाव काय, ए डॉट इन्क्लूड्स. काय शोधायचं आपल्याला? समजा आपल्याला 65 शोधायचं. आपल्या ॲरेमध्ये 65 एलिमेंट आहे का? तर आहे. हा बघा, या ठिकाणी आहे. आपण आउटपुट चेक केलं. बघा काय आन्सर आलं. तिथं आन्सर आलं आपलं ट्रू. म्हणून इथं आन्सर येत आहे आपल्याला ट्रू. पण समजा आपल्याकडे असा एलिमेंट आपण सर्च केला जो आपल्या ह्याच्यात आहेच नाही. जसं की आपण इथं सर्च केलं 64. आता 64 आहे का आपल्या ॲरेच्या लिस्टमध्ये? तर नाहीये. तो नाहीये, म्हणून आपल्याला आता उत्तर मिळेल ते म्हणजे फॉल्स. हे बघा आलं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादा एलिमेंट सर्च करायचा असेल तर आपण इन्क्लूडचा वापर करतो. जर तो आपल्या ॲरेच्या लिस्टमध्ये मिळाला, एलिमेंट्समध्ये मिळाला तर ट्रू आन्सर येतं, आणि जर नाही मिळाला तर फॉल्स आन्सर येतो. त्याच्यानंतर आपली दुसरी मेथड आहे ती म्हणजे इंडेक्स ऑफ. आता इंडेक्स ऑफ मेथडचा वापर काय आहे? तर सेम आहे, जसा इन्क्लूड्सचा आहे तसाच आहे. फरक फक्त एवढा आहे की इन्क्लूड्स वापरल्यानंतर आपल्याला ट्रू आणि फॉल्स मध्ये आन्सर मिळतं. पण इंडेक्स ऑफ जर आपण यूज करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या ॲरेची इंडेक्स पोझिशन मिळते की तो किती नंबरच्या इंडेक्सला आहे. तर बघा, तो ब्रेक केला, खालच्या लाईनला आलो. या ठिकाणी आपण यूज केला इंडेक्स ऑफ. इंडेक्स ऑफ आणि या ठिकाणी आपण पास केले समजा 34 आपण पास केला. आता बघा 34 किती वेळेस आहे? इथं या ठिकाणी पहिल्या इंडेक्स नंबर 1 ला आहे, मग नंतर इथं आहे, आणि मग या ठिकाणी, अशा 3 ठिकाणी इंडेक्स ऑफ आहे. ओके. आता आपल्याला सर्च करायचं आहे. सेव्ह केलं आणि आउटपुट आपण चेक करू. बघा काय आलं, इंडेक्स पोझिशन आली 1. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आपल्या एंटायर ॲरेमध्ये एखादा एलिमेंट शोधायचा असेल आणि त्याची इंडेक्स व्हॅल्यू आपल्याला मिळवायची असेल तर ती आपण इंडेक्स ऑफ मेथडने मिळवू शकतो. पण याच्यामध्ये कंडिशन अशी असते की आपण ज्या वेळेस तो इंडेक्स ऑफ यूज करतो तर सुरुवातीचा जो त्याला एलिमेंट मिळाला तो तेवढा प्रिंट करतो, नंतरची प्रोसेस इथं कम्प्लीट होत नाही. ओके. पण समजा आपल्याला वाटलं की आपल्याला हा पहिला जो 34 आहे हा स्किप करायचा आहे, नंतरचा आपल्याला गेट करायचं असेल, मग आपण काय करू शकतो? कॉमा करून तो एक व्हॅल्यू पास करू शकतो. समजा मी इथं व्हॅल्यू पास केली 2. सेव्ह केलं आणि रन केलं. आता बघा इंडेक्स ऑफ व्हॅल्यू काय प्रिंट केली त्याने? 5. हे बघा 0, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे त्याने हा ॲरे प्रिंट केला. म्हणजे आपण काय केलं, एक स्पेसिफिक व्हॅल्यू स्किप करायची होती म्हणून आपण इथून 2 पासून त्याला स्टार्ट केलं.
म्हणजे त्याचा आधीचा जे काही व्हॅल्यू असेल तो त्याला सर्च करणार नाही, त्याचा नंतरच्या जो इंडेक्सला सर्च करेल आणि तिथं ज्या वेळेस त्याला ती व्हॅल्यू मिळेल त्यावेळेस तो त्याचा इंडेक्स नंबर हा प्रिंट करतो. यासाठी आपण ह्या इंडेक्स ऑफ मेथडचा वापर करू शकतो. समजा हे तर ओके, पण आपल्याला वाटलं की आपल्याला इकडनं न यूज करता उलटी साईडने आपल्याला ॲरे सर्च करायचे असेल, म्हणजे 34 बघा आता शेवटमध्ये आहे 34 आहे, आपल्याला याची व्हॅल्यू डायरेक्ट गेट करायची असेल. आता आपण सुरुवातीपासून तर काउंट नाही करत बसणार 0 1 2, तर आपल्याला उलट्या साईडनं जर मोजायचं असेल तर आपण तिसरी मेथडचा वापर करतो. त्या मेथडचं नाव आहे आपलं लास्ट इंडेक्स ऑफ. इथं आलो, इथं आपण टाईप करणार लास्ट इंडेक्स ऑफ आणि इथं मी प्रिंट केला 34. सेव्ह केला, प्रिंट केला, नाही बा 0 1 2 3 4 5 6 7 8 आलं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला उलट्या साईडने एखादी व्हॅल्यू गेट करायची असेल, मोजायचं असेल, तर आपण ह्या लास्ट इंडेक्स ऑफचा वापर करू शकतो. ओके, अशा 3 मेथड्स असतात ज्या आपण सर्चिंगसाठी जावास्क्रिप्टमध्ये ज्यांचा वापर आपल्याला करता येत असतो. पहिली असते इन्क्लूड्स, ज्याचं आन्सर आपल्याला ट्रू आणि फॉल्स मध्ये मिळतं. दुसरी असते इंडेक्स ऑफ, जी सुरुवातीपासून एलिमेंट चेक करते की तो एलिमेंट मॅच होतोय का, जर मॅच झाला तर त्याची इंडेक्स व्हॅल्यू तिथं प्रिंट केली जाते. आणि तिसरा असतो लास्ट इंडेक्स ऑफ, जो एंडिंग पासून चेक करतो की आपल्याला ती व्हॅल्यू इथं ॲरे मध्ये अवेलेबल आहे का. यासाठी आपण या 3 मेथडचा वापर करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ मधली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.